दिग्गज बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विनोदी भूमिका अजरामर करणारा नट हरपला. 350हून अधिक चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका. कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 27 तारखेला मेळावा. महायुतीचा अॅटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल. पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका. आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू. शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. तर भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय. संजय राऊतांचा पलटवार. आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत. राऊतांचा आरोप. तर 1 नोव्हेंबरला जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा. बन यांची टीका. तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा. मागणी करत रुपाली ठोंबरेंचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा. शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात. शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञात महिलांच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा. मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांनी काल केलं होतं आंदोलन. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती. धर्मादाय आयुक्तांचे आदेश. एका कंपनीनं बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप. धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय. मोहोळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा. रवींद्र दंगेकरांची मागणी. मंत्री संजय शिरसाटांच्या कृतीनं नव्या वादाची शक्यता. उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून सोडवलं उपोषण. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एका तरुणाचं 9 दिवसांपासून सुरू होतं उपोषण. सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत. संजय शिरसाट स्वतःला ट्रम्प समजतात का? रोहित पवारांची टीका. सोलापुरातील भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर अजितदादांची राष्ट्रवादी सतर्क. दत्तात्रय भरणे सोलापुरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. भरणे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री. डुक्कर परवडलं पण सरकार नाही. एखादा आमदार कापला तर आत्महत्येची वेळ येणार नाही. बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य. तर बच्चू कडूंनी बालिशपणासारखं बोलणं थांबावं. प्रवीण दरेकरांचा सल्ला. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाकरेंचा दौरा. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहिती घेणार.